मराठवाडा वॉटर ग्रीड हे अगोदर युती सरकारमध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना तो प्रकल्प सुरू केला होता, परंतु मधल्या काळामध्ये तो बंद पडला होता. तो आम्ही पुन्हा त्याला चालना दिलेली आहे आणि जवळपास 15,000 कोटी रुपये त्याला खर्च आवश्यक आहे. आणि म्हणून मराठवाड्याचा दुष्काळ मुक्त करणं आणि मराठवाड्याच्या अनेक ज्या काही योजना मी मगाशी माझ्या भाषणामध्ये सांगितलेल्या आहेत, त्यासाठी सरकार कुठेही मागे पडणार नाही. सरकार मराठवाड्यातल्या जनतेच्या पाठीशी आहे. त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्या युद्ध पातळीने 2 वर्षामध्ये 2.25 वर्षामध्ये आज आम्ही निर्णय घेतले मराठवाड्याच्या विकासासाठी, त्याचबरोबर राज्यातल्या जनतेच्या विकासासाठी. आज आपण पाहिलं की नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग तो कंप्लीट झाला. सरकार 2 वर्ष झाली, परंतु या कमी कालावधीमध्ये अशी मोठी कामं केली. आज इंडस्ट्री या ठिकाणी येते की टाटा किर्लोस्कर सारखे, टेस्ला सारख्या मोठ्या कंपन्या या ठिकाणी येत आहेत. या मराठवाड्यातल्या तरुणांना रोजगार देण्याचं काम आपण करतोय आणि मराठवाड्याला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी त्यांच्या अनेक मागण्या आहेत. उद्योगामध्ये IT पार्क आणणं, उद्योगामध्ये नवीन जे काय इलेक्ट्रिक व्हेकल त्याचे प्रकल्प आणणं, या सगळ्या जे काय प्रकल्प आहेत, सोलरचे प्रकल्प आणणं, यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट मराठवाड्यात देखील होते. एकूण इन्व्हेस्टमेंटच्या 52% इन्व्हेस्टमेंट फक्त आपल्या राज्यामध्ये आहे. देशाच्या एकूण परदेशी गुंतवणुकीच्या 52% आपल्या राज्याची इन्व्हेस्टमेंट ही मोठी गोष्ट आहे. आपलं राज्य GDP पुढे आहे, आपलं राज्य इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये पुढे आहे आणि आपलं राज्य याला स्वच्छतेचा नंबर 1 मिळाला. आणि म्हणून मराठवाड्यामध्ये देखील आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण केली, त्याचा फायदा माझ्या गरीब बहिणींना मिळेल. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना केली. आता जवळपास मला इथे तरुण भेटले, त्यांना अपॉइंटमेंट लेटर दिलेले आहे. त्यांना 8,000 10,000 रुपये महिन्याला मिळणार आहे. त्यांचं स्किलिंग होईल, त्यांना ट्रेनिंग होईल आणि त्याचाही फायदा स्किल मॅन पॉवर मध्ये येणाऱ्या उद्योजकांना होईल. त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आम्ही केली, 3 गॅस सिलेंडर देण्याचा तोही निर्णय आम्ही घेतला. शेतकऱ्यांसाठी देखील 7.5 HP चं जे मोटर पंपाने शेती करणार त्यांना वीज बिल माफ केलंय. आज 1 रुपयामध्ये पीक विमा योजना आपण दिली. 6,000 केंद्राचे 6,000 आपले शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण उभारतो. आणि त्याचबरोबर आज शेतकऱ्यांना जे जे काय आजपर्यंत अतिवृष्टी, अवकाळी, गारपीट 16,000 कोटी रुपये आपण मदत दिली. त्यामध्ये नियम निकष सगळे बाजूला ठेवले आणि एकूण सगळ्या योजनांमध्ये शेतकऱ्यांसाठी 45,000 कोटी रुपयाचं आपण त्यांना मान्यता दिली, त्याचा त्यांना फायदा होतो. आणि म्हणून मराठवाड्यामध्ये जे आज अनेक देखील ज्या कारखाने आहेत त्यांच्याशी बरोबर आपण MOU साईन करतोय. जर्मनी सारख्या देशाशी आपला MOU साईन झालाय आणि या मराठवाड्यातल्या युवकांना, युवतींना याचा फायदा कसा होईल याचा आपला प्रयत्न आहे. मुलींना हायर एज्युकेशन, उच्च शिक्षण 12वी नंतरचं देण्याचा देखील आपण निर्णय घेतला. हा ऐतिहासिक निर्णय, याचा देखील मराठवाड्यातल्या मुलींना फायदा होतो. आणि म्हणून एकंदर हे राज्य जे आहे हे राज्य सर्वसामान्यांचा उत्कर्ष करणारं राज्य, सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणणारं राज्य. आणि म्हणून एकीकडे डेव्हलपमेंट म्हणजे विकास, दुसरीकडे उद्योग आणणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.